मुंबईतली बातमी आहे। बेस्टची वीज दरवाढ होण्याची शक्यता आहे। बेस्टच्या विजेच्या दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। बेस्ट प्रशासनानं आणि एमईआरसीला वीज दरवाढीचा हा प्रस्ताव देण्यात आलेला आहे। प्रति युनिट 74 पैसे इतकी दरवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे। अर्थातच ही दरवाढ जी आहे त्याला विरोध होतोय आणि मनसेनं या दरवाढीला विरोध केलाय। एमईआरसीनं त्याबाबत एक पत्रही दिलेले आहे। मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण सिंह परदेशी यांनी पण हा दरवाढीचा प्रस्ताव दिल्याची माहिती देण्यात आली। आपल्या सोबत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे। प्रणाली, काय अधिक माहिती मिळते याबद्दल? केतकी, मुळातच असं दिसून येत आहे की ही प्रस्तावित जी दरवाढ आहे ती एमईआरसीला करण्यात आलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ही जी दरवाढ जी आहे ती नुसती प्रस्तावित आहे, अजून त्याला मान्यता मिळायची आहे। 74 पैसे असे प्रस्ताविलेली आहे। त्याला मनसेच्या वतीने विरोध करण्यात आलेला आहे, कारण ही जी दरवाढ आहे मुळातच सगळ्या गोष्टींचे दर वाढत आहे। असं असताना सुद्धा ही दरवाढ जी आहे ती मुंबईकरांवर कुठे ना कुठे अन्यायकारक होणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे। त्यासाठी त्यांनी एमईआरसीला पत्र पाठवलेलं आहे, कारण जोपर्यंत एमईआरसी या दरवाढीला मान्यता देत नाही तोपर्यंत बेस्ट जी आहे ती ही दरवाढ लागू करू शकत नाही। ही दरवाढ करण्याचं प्रस्तावित असल्याचं स्वतः मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण सिंह परदेशी यांनी सुद्धा मान्य केलेलं आहे। त्यांचं म्हणणं आहे की मुळातच बेस्ट ची जी वीज जी आहे ती जरी नफ्यामध्ये असली तरी तो नफा अतिशय कमी आहे आणि परिवहन जे आहे ते तोट्यात आहे। कुठे ना कुठे वीजेचे जे पैसे आहेत ते परिवहनला दिले जातात असा एक आरोप होतोय, पण तो आरोप खंडन केलेला आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये आपल्याला विशेषतः मुंबई शहरामध्ये शहर परिसरामध्ये कदाचित दरवाढ होऊ शकते, पण ही दरवाढ प्रस्तावित असल्याची देखील माहिती मिळते। धन्यवाद प्रणाली या सगळ्या माहितीबद्दल। दरम्यान बेस्टच्या विजेची दरवाढ करू नका असं पत्र राज ठाकरेंनी बेस्ट नियामक आयोगाला लिहिलंय। बेस्ट उपक्रमातल्या विद्युत विभाग नफ्यात असल्यानं दरवाढीची गरज नसल्याचं त्यांनी पत्रात म्हटलंय। दरवेळेला बेस्टची विद्युत दरवाढ केली जाते, विजेची दरवाढ केली जाते आणि नफा हा बेस्टच्या परिवहन विभागाकडे वळवला जातो। विद्युत दरवाढ करून नफा परिवहनकडे वळवणं ही ग्राहकांची फसवणूक आहे। मात्र विद्युत विभागाचा नफा हा परिवहनकडे वळवू नये। परिवहनाच्या अर्थसंकल्पाला महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्याची प्रक्रिया गतीनं करा असं पत्र राज ठाकरे यांनी लिहिलंय।